महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक बिटको हॉस्पिटल परिसरातील 18 दुकानफोडी प्रकरण उघड, सराईत आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक। नाशिक शहरातील बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्री तब्बल 18 दुकाने फोडून लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटने अटक केली आहे। या कारवाईमुळे व्यापाऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरीतील काही मुद्देमालही जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2026 रोजी बिटको हॉस्पिटल परिसरातील व्यापारी संकुलांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरीची घटना घडली। या घटनेत 9 मिठाई दुकाने, 2 मेडिकल दुकाने, 7 एजन्सी दुकाने, 9 किऑस्क, छोटे गाडे आणि 1 चहाचे दुकान फोडण्यात आले होते। आरोपींनी रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूसह सुमारे 9,12,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या तपासादरम्यान पोहे दत्तात्रय चव्हाण, राहणार नांदूर नाका, चेहडी, तालुका निफाड याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त कृष्णकुमार बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार व नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।